sin theta is equal to tan theta. Sin theta minus tan theta is equal to 0. So sin theta minus sin theta upon cos theta equal to 0. sin theta कॉमन काढला, आतमध्ये काय मायनस 1 बाय cos theta equal to 0. सो दोन संख्यांचा गुणाकार कधी 0 येणार, आयदर sin theta is equal to 0 or 1 minus 1 by cos theta is equal to 0. So sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi. हे सगळ्यांना माहिती आहे. और हे काय आहे तुमच्याकडे cos theta minus 1 upon cos theta equal to 0. हे भागिले गुणिले करून टाका, राहिले काय तुमच्याकडे इकडे cos theta minus 1 equal to 0. So cos theta equal to 1. सो cos theta जर तुमचा 1 येत असेल तर थीटा काय असणार आहे तुमचा, cos theta ची व्हॅल्यू 1 कुठे कुठे येते, ग्राफ बघा इथे 0 ला, नंतर लगेच कुठे आले तुमच्याकडे 2 पाय. सो इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n पाय. tan क्यूब थीटा इज इक्वल टू 3 tan थीटा. सो tan क्यूब थीटा माइनस 3 tan थीटा इक्वल टू 0. tan थीटा कॉमन निघला, आतमध्ये राहिलं tan स्क्वेअर थीटा माइनस 3 इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी येणार, सो आयदर tan थीटा इज इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थीटा माइनस 3 इक्वल टू 0. सो tan 0 कुठं कुठं असतो, 0 ला एक असतो आणि पाय ला एक असतो. त्याच्यामुळे मग थीटाची व्हॅल्यू इथे काय येणार, याच्यावरून n पाय येणार. याच्यावरून काय येते, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 म्हणजे √3 चा स्क्वेअर. सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर 60 पाय बाय 3. सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा implies थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और माइनस अल्फा पाय बाय 3. नेक्स्ट क्वेश्चन है cos थीटा प्लस sin थीटा इज इक्वल टू 1. त्या अशा पद्धतीचं मी काय करायचं सांगितलं तुम्हाला, याचा कोएफिशिएंटला a म्हणायचं, ह्याच्या कोएफिशिएंटला b म्हणायचं आणि होल इक्वेशनला √a² + b² ने डिवाइड करायचं. सो डिवाइड बाय √1² + 1² दैट इज √2. सो 1/√2 cos थीटा प्लस 1/√2 sin थीटा इज इक्वल टू 1/√2. ठीक. सो आता याला आपण कॉसच्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचं. आता sin a + b चा फॉर्म्युला काय, sin a cos b + cos a sin b, आणि cos a + b चा फॉर्म्युला काय, cos a cos b - sin a sin b, आणि cos a - b चा फॉर्म्युला काय, cos a cos b + sin a sin b. आपण कशाने याला कन्वर्ट करू शकतो, मी याला म्हणतो sin 45 म्हणजे sin π/4 cos थीटा प्लस cos π/4 sin थीटा दैट इज इक्वल टू 1/√2. sin a cos b प्लस cos a sin b कोणाचा फॉर्म्युला था, sin a प्लस b म्हणजे थीटा प्लस π/4. दिस इज इक्वल टू हा sin किती π/4. सो sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा implies थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इनटू अल्फा. हा प्लस π/4 तिकडे गेल्यावर काय होईल तुमचं -π/4. सो n पाय प्लस -1/n इनटू π/4 minus π/4. Question number 8. Which of the following equations has solutions? म्हणजे कोणाला सोल्युशन आहे कोणाला नाही ते सांगावं लागेल. फर्स्ट क्वेश्चन आहे cos 2 थीटा इज इक्वल टू -1. cos 2 थीटा -1. सो cos 2 थीटा -1 cos मध्ये कोणाचा येतो बघूया, हा cos चा ग्राफ. ठीक आहे, हा 0 हा π/2 हा π. सो दैट इज इक्वल टू cos π. हां, सो cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n π प्लस और माइनस अल्फा. थीटा इज इक्वल टू 2 ने डिवाइड झालं म्हणजे इथे राहिले किती n π प्लस माइनस π/2. सो हे सोल्युशन आहे त्याला. नेक्स्ट क्वेश्चन cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -1. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -1. ही गोष्टच पॉसिबल नाही कारण स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. सो इट हॅज नो सोल्युशन. थर्ड 2 sin थीटा
इज इक्वल टू 3/2 3. सो साइन थिटा किती येणार तुमच्याकडे 3/2. सो 3/2 म्हणजे किती 1.5 साइनची व्हॅल्यू. परंतु आपल्याला काय माहिती साइन थिटा लाइज बिटवीन 1 to -1 हे त्याच्या पुढे गेलं. सो इट हॅज नो सोल्युशन. फोर्थ tan theta is equals to 5/3. येस 1 पॉइंट वगैरे व्हॅल्यू येते याची पॉसिबल व्हॅल्यू tan साठी. tan कुठून कुठे लाईन करतो -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. सो दिस इज ऑल्सो इट ऑल्सो हॅज सोल्युशन. काही ना काहीतरी सोल्युशन जे काय असेल ते असणार.